मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्याचा शासन निर्णय 28 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आला. या शासन निर्णयानुसार 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत म्हणजेच फक्त 15 दिवसाच्या कालावधीत लाभार्थी महिलांनी अर्ज करावा असे नमूद आहे. तसेच याच शासन निर्णयात पात्र महिलेस या योजनेसाठी योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल असे सुद्धा नमूद करण्यात आले होते. परंतु योजना सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी अर्ज करण्याची कोणतीही ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसल्याने लाभार्थी महिलांना ऑफलाईन अर्ज करता यावा यासाठी शासनामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज आणि अर्जदाराचे हमीपत्र हे 2 फॉर्म निर्गमित करण्यात आले आहे. या फॉर्मसोबत लाभार्थी महिलेचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्यातील अधिवास असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच डोमिशियल सर्टिफिकेट किंवा जन्माचा दाखला, त्यानंतर तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला, बँकेचे पासबुक, पासपोर्ट फोटो आणि रेशन कार्ड हे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज आणि अर्जदाराचे हमीपत्र असे 2 फॉर्म देण्यात आले आहे, ज्यामध्ये तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव, त्यानंतर जन्मदिनांक, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, जन्माचे ठिकाण, जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका जी काही असेल ते, पिनकोड, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? होय असेल तर होय करा, नाही असेल तर नाही. असल्यास दरमहा किती रुपयाचा तुम्ही लाभ घेता हे सुद्धा नमूद करायचे आहे. त्यानंतर आहे वैवाहिक स्थिती. विवाहित असाल, घटस्फोटित असाल, विधवा, परित्यक्त्या किंवा निराधार असाल. त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँकेचा खाते क्रमांक आणि IFSC कोड. त्यानंतर आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय, होय किंवा नाही. त्यानंतर नारी शक्ती प्रकार, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला यापैकी तुम्ही ज्यांच्याकडे अर्ज सादर करत असाल त्यावर टिकमार्क करावी. त्यानंतर आहे या अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, आधार कार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँकेचे पासबुक आणि अर्जदाराचा फोटो. अर्जदाराचे हमीपत्र, तुमच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नाही म्हणून टिक करा. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही म्हणून यावर टिक करा. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1,500 रुपयापेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही म्हणून यावर सुद्धा टिक करा. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य नाहीत. माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहन ज्यामध्ये ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही. या सगळ्या पर्यायांवर टिक करायची आहे. त्यानंतर ही खाली अर्जाची पावती दिलेली आहे. तर या फॉर्मसोबत आपली वैयक्तिक कागदपत्रे जोडून हा फॉर्म मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या परिसरातील किंवा गावातील अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करून अर्जाची पोचपावती घ्यायची आहे.